उपवासाचे लिंबाचे लोणचे हे करायला अगदी सोपे. पण त्यात बऱ्याचदा काय होते, की फोडींची साल आवळते किंवा अगदी रबरासारखी कडक होते आणि ज्यावेळेला आपण लोणचं ताटात घेतो, त्यावेळेला ही साल खाल्ली जात नाही. तर आज आपण लगेचच मुरणारं, टिकाऊ उपवासाचं लोणचं तयार करणार आहोत. ज्यामध्ये फोडी अजिबात आवळणार नाही किंवा कडक देखील होणार नाही. काही स्पेशल टिप्स वापरून आज आपण हे लोणचं करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. उपवासाच्या लोणच्यासाठी बघा, आपण सर्वप्रथम घेतलेले आहेत ताजे, मस्त पिवळे धम्म असे लिंबू घेतलेले आहेत बघा. तर 12 ते 13 हे लिंबू आहेत. वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीचे कागदी सालांचे म्हणजे पातळ सालांचे पिवळे लिंब भरपूर प्रमाणात बाजारामध्ये मिळतात. तर त्यापासून आपण वर्षभर टिकणारे हे उपवासाचे लोणचे आज आपण बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे जे लिंबू आहेत त्याचे 8 भाग करून घेणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण 4 भाग देखील करू शकता. अजून छोट्या फोडी हव्या असेल तर आपण या फोडींची सुद्धा अजून तुकडे करू शकता. सगळे लिंब कापून आपल्या फोडी रेडी झालेल्या आहेत. त्यातलं जे बिया आहेत, त्या सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे बियांमधला जो कडवटपणा आहे, तो लोणच्यात उतरत नाही. तर सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीचं एक काचेचं बाउल मी घेतलं आहे. त्यामध्ये या सगळ्या फोडी आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये ते आपल्याला मिठामध्ये मुरवत ठेवायच्या आहेत. त्यामुळे काचेचंच बाउल घ्यायचा आहे आपण सुद्धा. सगळ्या बिया काढून घेऊ. सगळ्या फोडींच्या बिया काढून झालेल्या आहेत आणि एका काचेच्या मोठ्या बाउलमध्ये आपण हे सगळ्या फोडी काढून घेतल्यात. आता हे आपण मिठामध्ये मुरवत ठेवणार आहोत. त्यासाठी मीठ घेतलेलं आहे. मीठ जर आपण बघितलं तर पाव वाटी हे मीठ आहे. 80 ग्राम वजनाने हे मीठ आहे. तर 80 ग्राम मीठ अर्धा किलो फोडींसाठी आपण घेतलेलं आहे. हे मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने खालपासून ढवळत सर्वत्र सगळ्या फोडींना हे मीठ लावून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 दिवस आपल्याला या फोडी ज्या आहेत ह्या मिठामध्ये मुरवत ठेवायच्या आहे. अधनं-मधनं याला हलवत राहायचं आहे. दिवसातून एकदा हलवलं तरी सुद्धा चालू शकेल आणि ह्या फोडी सावलीमध्ये सुद्धा मुरवल्या तरी सुद्धा चालू शकेल. साध्या आपल्या किचनच्या ओट्यावर ठेवला तर हा डबा ठेवला तरी सुद्धा चालू शकेल. तर मधनं-मधनं एखाद वेळेला आपण याला हलवत जायचं आहे. असं केल्यामुळे आपलं जे लिंबाचं लोणचं आहे ते अतिशय छान असं तयार होतं. खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असं तयार होतं. अजिबात ते लोणचं कडू देखील होत नाही. मस्त असं तयार होतं. 2 दिवस झालेले आहेत. अधनं-मधनं मी ह्या फोडी हलवत होते आणि बऱ्यापैकी ह्या फोडी आता मिठामध्ये मुरलेल्या आहेत. बघा रंग देखील आता पालटलेला आहे आणि बऱ्यापैकी यांची जी साल आहे लिंबांची ती देखील आता मलून पडलेली आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप म्हणजे लोणचं करायला घेऊयात. 2 दिवस लिंबाच्या फोडी मिठामध्ये छान मुरल्या गेलेल्या आहेत. फोडीसुद्धा छान नरम अशा पडलेल्या आहेत. तर उपवासाचं लोणचं घालतो आहोत म्हणून आपण यामध्ये फक्त तिखट घालणार आहोत. तर 1 चमचा यामध्ये रोजचं वापरायचं मध्यम चवीचं असं तिखट घातलेलं आहे लालबुंद असं. आपल्याला आवडत तसंच आपण जिरेपूड देखील घालू शकता. अर्धा चमचा जिरेपूड तुम्ही या स्टेजला घालू शकता. जर आपल्याला रोजच्या खाण्यासाठी हे लोणचं हवं असेल, तर तयार लिंबू लोणचे मसाला मिळतो बाजारामध्ये विकत. तो अर्धे पाकीट आपण ह्या स्टेजला घालू शकता. जर आपल्याला उपवासासाठी नसेल करायचं तर. आपण या स्टेजला तिखट घालण्याचं कारण असं, की या स्टेजला जर आपण तिखट घातलं, तर लिंबामध्ये तिखटाची चव खूप छान अशी उतरते आणि त्यामुळे आपल्या लोणच्याची चव देखील खूप छान अशी मस्त चविष्ट अशी तयार होते. तिखट लावलेल्या ज्या लिंबाच्या फोडी आहेत, ह्या आपल्याला कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी एक डबा घेतलाय. त्याचं झाकण या पद्धतीने टाईट लागतं. जर जास्त प्रमाणात फोडी असतील, तर तुम्ही मोठा डबा घ्या किंवा एखादं भांडं घ्या. आपलं स्टीलचं भांडं घ्या, ज्याच्यावर झाकण घट्ट बसेल. मुख्य उद्देश काय, की कमीत कमी पाण्याचा त्यामध्ये अंश गेला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी टाईट डब्बा घेतलेला आहे. कुकरमध्ये खाली भरपूर पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये स्टीलचा डबा ठेवलेला आहे बघा आणि कुकर बंद करून आपल्याला कुकरच्या मध्यम फ्लेमवर 11 ते 12 शिट्या घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या फोडी अतिशय छान अशा मऊसूत अशा शिजून जातात. कुकरचं संपूर्ण प्रेशर गेलेलं आहे. छान शिट्ट्या देखील घेऊन घेतलेल्या आहे आपण. आता डबा बाहेर काढूयात. तर डब्बा बाहेर काढल्यानंतर जेव्हा आपण तो उघडतो आहे, तेव्हा बघा खूप गरम आहे अजून फोडी. अतिशय छान अशा शिजलेल्या आहेत. अगदी छान यांचा गचका तयार झालेला आहे फोडींचा आणि साल देखील अगदी छान अशी मऊसूत अशी शिजलेली आहे. आपण आता ह्या फोडी ज्या आहेत त्या थोड्या कोमटसर अशा होऊ द्यायच्या आहे आणि मग आपण यामध्ये साखर कालवून घेणार आहोत. आपण शिजवलेलं लिंबू तिखटाचं जे मिश्रण आहे, ते आता कोमट झालेलं आहे. कोमट असताना आपल्याला यामध्ये साखर किंवा गूळ जे काही आपण वापरणार आहोत, ते कालवून घ्यायचं आहे. तर आज आपण साखर वापरून करणार आहोत आपलं लोणचं. तुम्ही याऐवजी गूळ देखील वापरू शकता. तर आता आपण साखरेचं प्रमाण बघून घेऊया. आपण जी लिंब घेतली होती ती अर्धा किलो वजनाची होती. तर आपण आज इथे 700 ग्रॅम ही साखर घेतलेली आहे मोजून.
गूळ घेत असाल तर तो सुद्धा तुम्ही 700 ग्रॅम घ्यायचा आहे. जर गुळाला गोडी कमी असेल तर 750 ग्रॅम घ्यायचा आहे. कपमध्ये जर आपण मोजलं तर 2.5 कप ही साखर आहे. 2.5 कप साखर आपण घेतलेली आहे. वजनी म्हणाल तर 700 ग्रॅम घेतली आहे. गूळ घेणार असाल तरी सुद्धा 700 ते 750 ग्रॅम आपल्याला घ्यायचा आहे. तर या स्टेजला आपण साखर यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित असं आपण कालवून घ्यायचं आहे, वर-खाली करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण हे मिश्रण जे आहे ते मगाशीच्या आपल्या काचेच्या बाउलमध्ये घातलेलं आहे. कारण आपण आता हे मिश्रण शिजवणार नाही आहोत. तर ही साखर आपण ह्या मिश्रणामध्ये म्हणजे जे आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये ही साखर आपण 2 ते 3 दिवस मुरवत ठेवणार आहोत. त्यामुळे पुन्हा आपण काचेचं बाउल या ठिकाणी वापरलेलं आहे. काचेच्या बाउलचाच आपल्याला लिंबाचं लोणचं घालताना उपयोग करायचा आहे. साखर किंवा गूळ आपण जे काही यामध्ये घातलं, त्यानंतर आपण 2 ते 3 दिवस हे लोणचं दिवसातून 1 वेळा हलवत जायचं आहे. 2 ते 3 दिवसात अगदी व्यवस्थित लगेचच मुरणारं हे लोणचं तयार होऊन जातं. अगदी 2 दिवस झालेले आहेत बघा आणि 2 दिवसातच आपली जी साखर आपण घातली होती, ती संपूर्णपणे विरघळली गेलेली आहे. लगेचच ही साखर विरघळल्यामध्ये होती साधारणतः 1 ते दीड दिवसातच ही साखर विरघळते. बघू शकता आपल्या ज्या लोणच्याला चकाकी आलेली आहे, ती किती परफेक्ट आलेली आहे. रस्सा देखील बघा लोणच्याला खूप छान असा तयार झालेला आहे आणि फोडी देखील छान अशा ट्रान्सपरंट झालेल्या आहेत. अजिबात ह्या फोडी आवळलेल्या नाहीत किंवा रबरासारख्या झालेल्या नाहीत. आपण ही फोड प्रेस करून बघूया. हे बघा लगेचच ही फोड प्रेस होते आहे. लगेचच तिचे तुकडे पडत आहे. अगदी मऊसूत अशी तयार होते. जसं-जसं हे लोणचं पुढे-पुढे मुरत जातं तशी सुद्धा ही फोड सुद्धा खूप मऊसूत अशी तयार होते. म्हातारे लोकं, घरातली लहान मुलं देखील हे लोणचं खाऊ शकतात. लिंबाची साल देखील आपल्या पोटात जाते. या पद्धतीने लोणचं तयार केल्यास वर्षानुवर्षे लोणचे अजिबात खराब होत नाही. खूप सुरेख असे याच रंगाचे राहते. त्यामुळे आपण तिखट सुद्धा फोडी उकळताना घातल्यामुळे रंग देखील तसाच टिकून राहतो. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसं रेसिपीला हाईप देखील करा. हाईप करण्यासाठी लाईक बटनच्या बाजूला एक फीचर दिलेलं आहे. त्यावर तुम्ही रेसिपीला पॉइंट्स देऊ शकता. म्हणजे आपली रेसिपी आणि आपले चॅनल दोघंही पुढे जाण्यास मदत होईल. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे सर्व सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त भन्नाट रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया मग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.